नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ म्हणजे उद्या जातोय, म्हणजे नेक्स्ट डे जातोय, बट स्टील सो आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आम्ही विचार केला की फर्स्ट आहे तर आपण उपवास करूया. जानेवारी मध्ये झाली आहे, लवकर नवीन वर्षात आली आहे, तर नवीन वर्षाचा पहिला उपवास आपण ह्याच्या नावाने करूया. हा, आणि आज आम्ही फक्त उपवास नाही तर आज आम्ही करणार आहोत विजन बोर्ड आणि मोदक. सो विजन बोर्ड आमचं खूप टाइम पासून बाकी होतं बिकॉज आम्ही ट्रॅव्हल करत होतो, तर विचार केला आज करू आणि आम्ही दोघं सेपरेट करणार आहोत. आम्ही आमचं दाखवणार पण नाही आणि नंतर एकत्र जेव्हा आम्ही एकमेकांना दाखवणार तेव्हा तुम्हाला पण दाखवणार. सो कीप वॉचिंग आणि त्याच्या मागचं रिझन पण आपण देऊया विजन बोर्ड. आणि विजन बोर्ड वगैरे काय ते बनवताना तुम्हाला आम्ही सांगू इन केस तुम्हाला माहिती नसेल तर. सो मोदक फर्स्ट टाइम मी बनवणार आहे. आणि काय चाललंय तुझं असं? खाज येते कानाला, करून येत जा ना. कानाला खाज येते भाई. नाही खाजवायचं. सो अरे असं होईल जरा खायचंय. मी विसरली मी काय बोलत. हा, म्हणून ही अशी येडेचाळे करते. तर आज आपण करणार आहोत मोदकची तयारी. विजन बोर्ड सर्वात पहिले विजन बोर्ड, पण सर्वात पहिले आधी आम्ही बत्ती करणार आहोत. आणि ऍक्च्युली आज माझी इच्छा होती की आपण चांदीचं फूल घेऊया. ते तामण फूल बोलते मी. हिबिस्कस. दिवा. चांदीचा हिबिस्कस कुठे आहे? हिबिस्कस कुठे आहे? फ्लावर कुठे आहे चांदीचा हिबिस्कस? सदाफुली, जास्वंद. अरे काय बोलायचंय तुला? चांदीचं काय? जास्वंद, चांदीचं जास्वंद घेऊन येऊया. हा मग ठीक आहे, पण आता तर दिवा लावायला नाही अशी माझी इच्छा होती, पण मग विचार केला की नको, आपण एका देवाला घेणार बाकीच्यांना घेणार नाही, असं नको व्हायला. का? ते सगळ्यांना. हा, मग सगळ्यांना वेगळं वेगळं घ्यावं लागेल ना. आता शंकरासाठी बेलपत्र, मग विष्णूसाठी तुळस, मग लक्ष्मीसाठी कमळ. पण आज एकत्र मिळणार नाही आपल्याला. का नाही मिळणार? प्रयत्न करू, मिळालं तर मिळालं. अरे पण मग आपण बाहेर गेलो तर मोदक राहणार आणि सगळं. चांदीचं कसं खाली मला माहितीये खूप शॉप्स आहेत तिथे मिळून जाईल जास्वंद, पण बाकीचं थोडं शोधावं लागेल. तर मी विचार केला की आम्ही 1 मिलियन टच करणार आहोत इंस्टाग्राम वरती, तेव्हा आम्ही असं काहीतरी करू. आणि तोपर्यंत आम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकतो ज्वेलर कडे जाऊन. तर आज आपण आपलं सुंदर फुलच वाहूया देवाला. आणि आता मी पूजा करून घेतो. आणि आम्ही ना इंस्टाग्राम वरती 1 मिलियन टच करणार आहोत लवकरच. सो लवकर लवकर फॉलो करा. आणि आम्ही तेव्हा सेलिब्रेशन कसं करणार आहोत ते माझ्या डोक्यात आहे. तुम्ही पण आम्हाला आयडियाज द्या. माझ्या नाहीये. आहे आमच्या डोक्यात आहे. पण ते कसं करणार आणि ते तुम्हाला दाखवूच आम्ही. आणि तुमच्या पण डोक्यात काही आयडियाज असेल की आम्ही कसं केलं पाहिजे सेलिब्रेशन, तर तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये टाका. आणि वळूया आपण दिवा करायला. येस, देवाचं फक्त नाही, आज तर बोललं पाहिजेस तू. काय काय बोलणार ना? ओम गण गणपताय नमः हे कसं कधी बोलणार? ते मनात बोलणार. आणि गणपत आहे काय? गणपत ते माझं थोडं सकाळ सकाळ उठली आहे ना, तर ते थोडं टंग हेवी होऊन जाते. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपत. आमच्या इथेच कात्री असते. सॉरी मी व्लॉग मध्ये सांगतो, हिने कॅमेरा खाली करून टाकला. तुला थोडी सांगणार आहे मी, तुला तर माहिती आहे. मी बोलवतो आमची युजली इथे ही कात्री राहते, ज्याच्याने आम्ही तुळसचे जे वरचे हे येतात ना तुरे ते कापतो आणि हे पण करतो. आणि मी खाली बघा जरा, मी प्रोफेशनल राहतो आजकाल जरा घरात. प्रोफेशनल किडे बघायचे, कारण की कधी कधी ना जास्वंदाला भरपूर वाईट असे किडे येतात. जास्वंदाला भरपूर येतात आणि जास्वंदाच्या जवळ ठेवलेले पण दुसरे असतील ना, त्यांना पण येतात. म्हणून त्याला थोडं लांबच ठेवतो आम्ही. काय मस्त फुल ना. सुंदर. हो, खूप सुंदर. ह्याला कोणतीही चांदीचं फुल बीट नाही करू शकत. 32 डन गाइस, 32 डन. नए साल की पहिली बत्ती. मला ना नखांमुळे काय होतं माहितीये, हळद कुंकू मध्ये नख पहिले जाते, बोट जातच नाही. अरे मग असं कर ना, असं तुला बघू. असं हळद, थोडस हळद कुंकू थोडस इथे ना. असं पण असतं? मला नव्हतं माहित. खाली पण लावतो ना एवढं? नाही. अरे 2 मिनिटं खाली इकडे. अरे 2 मिनिटात खाली लावतो ना. 2 मिनिटं. मला दिसत नाही आहे. व्हेरी गुड. दिसत नाही कारण की आपण अगेन्स्ट उभे आहोत. चांगलं दिसतंय. चांगलं दिसणार ना, काय वाईट काय दिसणार आहे? हळदी कुंकू आहे. इकडे पण लावतो. वाणी शुद्ध कर तुझी. हॅलो. सो मोबाईल कुठे तुझा? माझा आहे माझ्याकडे. आम्ही विचार केला की आधी आम्हाला ना खूप असा मोठा बोर्ड बनवायचा होता, विजन बोर्ड. पण आम्ही विचार केला की तो सतत बघितला जाणार नाही आणि घरामध्ये असं स्पेस नाही आता की आम्ही लावू. आणि आम्ही अवॉइड करतो
की चिटकवायला आमचे, काही हा वॉल्सवर. वॉल्स वरती फोटोज चिटकवायला आम्ही अवॉइड करतो. तर आम्ही विचार केला की फोनचा लॉक स्क्रीन ठेवूया, म्हणजे आपण ते सतत बघू. आणि विजन बोर्ड म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. तर आपण अशा वर्षाच्या आधी आपण ज्या गोष्टीला मॅनिफेस्ट करतो ते सगळं आपण एका असं पेज वरती किंवा असं फ्रेम सारखं बनवायचं, म्हणजे आपण त्याला सतत बघू आणि सतत आपल्याला आठवेल की अरे आपल्याला हे अचीव्ह करायचं या वर्षी, आणि मग तसं आपण काम करायला लागू. म्हणजे आपल्याला सतत रिमाइंडर मिळेल की आपल्याला हे करायचंय. तर आम्ही तू तुझं बनव. हा मी माझं 10 बनवणार. photos. हा मी माझे 10 फोटो काढणार, मी माझा कोलाज बनवणार, मी हवं तसं बनवणार, आणि ही हिचे 10 फोटो काढून हिचा हा. कोलाज बनवून आणि मग ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि मग त्याच्या मागचं रिझन पण सांगू. हा पाहिजे. हा 10 म्हणजे तुला जेवढे ठेवायचे तेवढे हा, ठेव. मला collage जेवढा हवाय करायचंय. तेवढा. हा. हा, मला जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण जर बनवायचं असेल तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही फोटो ठेवू शकता. असं काय नाही की 10 10 फोटो. पाहिजे. बनवतो आता पटकन. आमचा फायनली झालेला आहे विजन बोर्ड बनवून. मी तर वॉलपेपर पण ठेवलाय आणि आम्ही दोघांनी एकमेकांना नाही दाखवलंय. सो फर्स्ट आम्ही ना फोटो इथे मध्ये टाकू की काय विजन बोर्ड आहे आणि ते 1 बाय 1 एक्सप्लेन करू. ओके. फर्स्ट तू मला तर दाखव, इकडे तसा फोटो येणार. थांब तुला मी फोटो दाखवतो, कारण हे ना वॉलपेपर माझ्या थोडासा झोल झाला. मी खूप वेळ बनवत होतो पण मी ते 1 तास घेतलाय ह्यांनी. मी 1 तास. A4 साईज मध्ये बनवला आणि तो माझा वॉलपेपर म्हणून बसत नाही नीट. त्याला मी काहीतरी जुगाडीन नंतर. तूच मला बोलला आपण वॉलपेपर ठेवूया आणि तू स्वतः अरे हो ठीक आहे, मी परत त्याला ऍडजस्ट करीन, पण मी काय बनवले ते मी तुला दाखवतो. ओके. इथे पण दाखव. हा फोटोज मध्ये जाऊन. पण तू मला तर दाखवणार आहे, तर लपवून नाही पण बसणार. डायरेक्ट दाखवतो ना त्याच्यात. हा विजन बोर्ड आहे तुझा. छोटं आहे माझं, जास्त विजन नाहीये. माझं जेवढं विजन आहे तेवढं मी याच्यात टाकलेलं आहे. इकडे टाकू. ओके. आणि मी त्याच्यात- एक्सप्लेन कर आता. पहिले भीमाशंकर आहे. मी आय पीसफुली कम्प्लीट भीमाशंकर ज्योतिर्लिंग दिस इयर प्रोटेक्टेड अँड गाइडेड. कारण ते मला अँकर करायला मी ते फर्स्ट ठेवलंय की हे पहिला भीमाशंकर ते जे मला ग्राउंडेड ठेवेल. त्याच्यानंतर सेकंड एक घर ठेवलंय, त्याच्यात असं जरा वाव, मराठी मस्त घर आहे. मराठीवालं थोडस घर ठेवलंय की मला मराठी असं theme. हा मराठी हे थोडं असं कसं हे वाटतं थोडं मराठी थीम वालं घर. असं वूड आणि हा. जुन्या काळातल्या हा, तसं. लोकांसारखं. त्याच्यानंतर एक देवघर ठेवलंय. माय होम ॲज अ डेडिकेटेड सिक्रेट स्पेस वेअर आय सिट पीसफुली फॉर पूजा अँड इनर स्टिलनेस. हे मी ठेवलंय म्हणजे मी तिथे दररोज असं हे करेन त्यासाठी. मेडिटेशन. हा आता कसं देवघर आहे छोटस आहे तर मला एक डेडिकेटेड स्पेस आपण पाहिजे. इथे पण बनवू शकतो असं मोठं. करू शकतो काहीतरी ते बघूया. तेच बघूया. हा ओके. आणि त्याच्यानंतर मी माझा जुना फोटो टाकला आणि माझ्या हे काय? हे घरात डेडिकेटेड स्पेस असं. ओके. घरामध्ये हा. डेडिकेटेड. हे जे मी लिहिले ना, आय लिव्ह इन अ स्पेशियस हाऊस विथ अ डेडिकेटेड स्टुडिओ दॅट सपोर्ट्स माय क्रिएटिव्हिटी. त्यासाठी मी ते टाकलंय. ओके. की, हा. ओके. नाईस. माय बॉडी माइंड अँड एनर्जी रिमेन हेल्दी काम अँड स्ट्रॉंग एव्हरी डे. त्यासाठी मी माझा जुना फोटो टाकलाय म्हणजे मी परत तसा व्हायचं. ह्यांना तर दिसणार आहे जुना फोटो. मी तो हाईड करून टाकेन. 4-5 गोष्टीच टाकल्यात जे मला या वर्षात अचीव्ह करायचे. ओके. माझा खूप मोठा आहे आणि बापरे. माझा विजन बोर्ड आहे. हे बघ. ओके. तर तुम्हाला इथे तो फोटो येईल. सो मी फर्स्ट तुला सांगते. सो फर्स्ट स्टार्टिंग आहे हेल्दी लाईफ. सो रिच इन हेल्थ असं मी लिहिलंय. तर हेल्दी लाईफस्टाईल ट्राय करायचं की जंक फूड कमीत कमी खायचं आणि इन जनरल रिच फूड खायचं. त्यानंतर कीज आहे. सो हे मी सांगते तुम्हाला काय आहे. ही So- स्टुडंट हे बघ इथे. ओके त्याच्यावरती आता काही घड्याळ आहे. हा, आलं. so घर आणि त्या कीज आहेत. सो माझी खूप इच्छा आहे टू हॅव अ डेडिकेटेड स्पेस फॉर स्टुडिओ जिकडे आम्ही काम करू शकतो. बिकॉज सेम आता टाकलंय मी पण. बिकॉज आता असं झालंय ना की घरामध्ये हर कोण्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बॉक्सेस आहेत. PR बॉक्सेस किंवा शूटचं सामान. आणि असं झालंय ना की घर कमी वर्क स्पेस जास्त वाटायला लागलाय. सो मला असं जागा हवी जिकडे मी फक्त काम करू शकेन आणि घरी आल्यावरती घर वाटेल. म्हणजे किंवा एखादा रूम ज्याला प्रॉपर डेडिकेटेड स्टुडिओ पण असं स्टोरेज वगैरे काहीतरी करायचं की हा. आम्ही हा सेम आहे आपला. सॉर्ट करू शकतो. आणि हा जेन्युइन प्रॉब्लेम होतोय आम्हाला आता सध्या फेस करतोय आम्ही. ओके. नेक्स्ट आहे मी ना असं 3 हे ठेवलेत म्हणजे कॅटेगरी तीन, वाईज हा, ठेवलेत. हा. सो फर्स्ट ते झालं. थर्ड एक लहान मुलगी उड्या मारताना दिसते. सो ते आहे सेलिब्रेशन. तर मी आता नोटीस केलंय भरपूर की मी ना छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला सोडून दिलेलं आहे. म्हणजे आता समजा असं म्हणजे भरपूर लोकांचं असं होत असेल की 100K झालेत. तर 100K जोपर्यंत होत आहेत ना तोपर्यंत असं वाटतं की वाव 100K होणार आहेत. पण जेव्हा ते होतं ना तेव्हा ती एक्साइटमेंट एकदम 0 किंवा काहीच राहत नाही की ओके झालेत आता 100K. यशची एक्साइटमेंट असते, माझी थोडी अशी झालेली असते. पण जर्नीमध्ये मी एक्साइटेड असते. सो ते मला चेंज करायचंय आणि विदाऊट थिंकिंग की लोकांना काय वाटेल
म्हणून मी लहान मुलगी ठेवले की लहान मुलं कसं केअरलेस विचार नाही करत. केअरलेस असतात की आई विचार नाही करत, तसं म्हणून मी लहान मुलगी ठेवले की लहान मुलासारखं हर छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या. थर्ड सेकंड लाईन मध्ये कॅटेगरी आहे स्पिरिच्युअलिटीची. तर फर्स्ट आहे की मला द्वारकेला जायचं आहे, सो द्वारका आहे. सेकंड आहे काशी, बिकॉज मला काशी विश्वनाथला जायचं. आणि थर्ड आहे जस्ट इनर स्पेस. स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण स्वतःला ओळखणं, इनर पीसला जागृत, म्हणजे ते सगळ्या गोष्टी पण कव्हर आहे माझ्याच्याने. पण काशी आपल्याला आता नाही करायचं, आपल्याला लास्टला करायचं. नाही, मला करायचंय, मला जायचं. परत जाऊ ना लास्टला, परत जाऊ. ठीक आहे. हा, सो काशी. आणि ते आहे की स्वतःला ओळखणं, स्वतःच्या इनर सेल्फला ओळखणं. सो ते टाकलंय, तर ते पण स्पिरिच्युअलिटी मध्ये येतं. त्याच्यानंतर असे खूप सारे ब्रँड्स असतात तुम्हाला, युट्यूब, इंस्टाग्राम, ऍपल, गुगल. सो मोठ्या मोठ्या ब्रँड्स बरोबर कोलॅब करणं इज माय विजन बोर्ड, विजन. सो ते आहे. आणि नेक्स्ट तिथे असंच विजन बोर्ड, ते असंच आहे. त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हल. सो माझी इच्छा आहे की एखादा ट्रॅव्हल आमच्यासाठी स्पॉन्सर्ड असावा. सो वन स्पॉन्सर्ड ट्रॅव्हल मला करायचंय ब्रँड सोबत. सो ते एक विजन आहे. त्याच्यानंतर आहे सोशल मीडियाचं. सो फर्स्ट तर युट्यूब वरती 1 मिलियन हिट करायचंय. नंतर आमची एक टीम बनली पाहिजे जी आमच्यासोबत काम करेल. सो ते आहे. आणि थर्ड आहे 1 मिलियन ऑन इंस्टाग्राम. सो तो कॅटेगरी आहे फोर्थ. आणि लास्ट कॅटेगरी आहे हॅपी लव्हिंग रोमॅन्टिक फॅमिली. नंतर मला जपानला जायची खूप इच्छा आहे, सो जपान. आणि एक ग्रुप सोबत मला इंटरनॅशनल ट्रिप करायची. आय डोंट नो कोणता ग्रुप, बट ग्रुप सोबत मला इंटरनॅशनल ट्रिप करायची. सो दिस इज माय विजन. मग आमचं करिअर आणि ट्रॅव्हल हिच्या विजन बोर्डनी स्पॉन्सर, हिच्या विजन बोर्डनी पूर्ण होणार आहे. आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते माझ्या विजन बोर्डनी कव्हर. बघूया आता आपण हे विजन बोर्ड देवाजवळ ठेवूया, हळद कुंकू लावूया. छोट्या, म्हणजे आपण कसं नवीन गोष्ट आणल्यानंतर केल्यानंतर देवाला दाखवतो, तसं हे पण दाखवूया. माझं खूपच साधं आहे. मग हो, मी प्रॉपर सगळं विजन टाकलं की मला या वर्षी पण मला एवढंच पाहिजे या वर्षात. हा, मग तुझं की मला हेल्दी व्हायचं, मला भीमाशंकर असं नाही की मी मोठा बनवला तर तू मोठा. नाही, मी नाही पण मी बनवणार नाही. मी एवढंच ठेवणार आहे आता, मी नाही चेंज करणार आहे. ठीक आहे. हा, चला. आमच्या दोघांचे विजन बोर्ड आम्ही ठेवतोय. देवाला दाखवतो आधी. देवाला माहितीच असणार आपलं विजन. अरे ठेव ना. आणि प्रे करतो. देवाला तर आपले विजन्स माहिती असतात. आणि यातलं असं नाही की सगळ्याच कम्प्लीट होतील. ज्या नाही झाल्या त्या मे बी नेक्स्ट इयर होतील. ज्या झाल्या पण मी आता त्याच्यात ऍडिशन केलंय 2026. आता त्याच्यात कम्प्लीट करावं लागणार. आता मी केलं त्याच्यात ऍडिशन 2026 मध्ये. मला आता मी जरा मोदकाची तयारी करतो. मला बघावं लागेल व्हॉट्सअप वरती मधुराज रेसिपी, बघूया कसं बनव. कारण की मी कधीच नाही बनवलंय. मम्मीला कॉल करू शकते मी, पण कसं ते असं व्हिज्युअली बघितलं की कसं ते कन्सिस्टन्सी. मधुराज रेसिपी. नो, फायनली आता मोदक करायला घेतोय. सो मी वरच्या गोष्टी करणार आहे. आणि जसं ठरलंय यश आपला पीठ मळणार आहे. तर थोडंसं मीठ, पाणी गरम करायला ठेवलंय. थोडंसं मीठ फॉर चव. आणि त्याच्यामध्ये तू डिक्टेट, तू सांग. त्याच्यात थोडं तूप, त्याऐवजी जास्त टाकलं तरी काय हरकत नाहीये. आणि दूध माझ्या मम्मीने कधी वापरलं नाहीये. मी पण नाही वापरलंय. मग करूया की नको? नको करूया, बाय तर उकळून ठेवून देऊया परत. थोडस टाकूया. थोडस कशाला थोडस पण मग. अरे शिवानी, आपण दूध फाटले की नाही बघितलंच नाही उकळून. नाही फाटणार, आता तर केलंय. ठीक आहे, आता हे आम्ही उकळायला ठेवतो. उकळायचंय. हा, पाणी उकळायचंय. पाणी उकळायला लागलं की मग त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आपण तांदळाचं. पाणी मी तुला बघायला सांगितलेलं मी. पाणी अंदाजे नाही घेतलंय. रॅन्डम टाकलं. असं अंदाजे करायला नाही आवडत मला. असं रॅन्डम. अरे रॅन्डम, अरे सूप होईल बाबा पाण्याचं शिवानी. नाही, कसं पागल आहेस का? मला असं वाटतं पहिले आपण सारण केलं पाहिजे होतं. सारण बनवायला घे ना मग. ह्याच्यात बनवणार होतो सारण मी. हा, मग हे पीठ झालं ना की त्याला थोडंसं ठेवूया आणि मग सारण बनवूया. तू पीठ मळशील ना, तुला मी पीठ काढून देते. ह्याच्यात ह्याच्यात नाही मिळू शकणार. बाजूला असं पाहिजे. परात नाही आपल्याकडे. आहे, मला माहितीये. मग तूच शोध. अरे तुला माहितीये तर मग मी कसं शोधणार? पाण्याला मस्त उकळ आलेली आहे. आणि त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया. मला ना माहिती किती. थोडं टाकून आपण हलवूया. शिवानी खूपच कमी होईल. 1 वाटीच. आपल्याला 11च मोदक करायचे आहेत ना. पण तरी पण यार, म्हणजे 11च नाही करायचे, 11 ऍटलिस्ट आले पाहिजे.
मला वाटतं खूप जास्त पाणी घेतलंस. हो मला पण वाटतंय. मग तेच तुला मगाशीच बोललो, अंदाजाने करायचे, अंदाजाने. हे काय आहे? मग टाक ना पीठ. कुठे मोदक पीठ घेतलं ना? हो टाक. मोदक पीठ येतं वेगळं. नाही ह्याच्यात टाक डायरेक्ट. परत डायरेक्टच पाहिजे. उरलेल्या पिठाचं काहीतरी करता येईल. बाई पाणी भरपूर झालंय. मग काय तुला बोलतो ते तिकडे बघ, तू तिकडे बघ. टाक अजून. मित्रांनो, जर मोदक होत नसतील तर लापशी कशी बनवायची हे पण तुम्ही या व्हिडिओ मध्येच बघून घ्या, तुम्हाला इकडेच कळेल. हे बघा कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची. लापशी बनवली आहेस. अजून टाक अजून टाक. बस 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 बस. मला असं वाटतं आता 21 मोदक बनवले पाहिजे. देवाला आपल्या हातून 21 मोदक खायचे, 12 11 नाही. देवाचे डोळे असे झाले असतील. और डालो और डालो और डालो पीठ और डालो. अरे पण पहिले ते तर नीट कर मिक्स. आता पीठ संपलं. बस बस. मला रॅन्डम आवडतं करायला आणि मग बसायचं असं. मी असं नोटीस केलं, जेव्हा मी असं मोजून मापून मापून टाकते ना, तेव्हा माझं ठीक नाही होत. पण जेव्हा मी असं रॅन्डमली टाकणार, रॅन्डम केल्यावर तर खूपच उत्तम होतं गाईज. आता जरा व्यवस्थित वाटतंय. मगाशी सूप बनवलेलं आहे, सूप तांदळाची पेज. उपास पण आहे. हा आता याला स्टीम करायला ठेवलेलं आहे. होप हे चांगलं व्हावं. आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही बनवतो काय, सारण. सारण तू मला काजू माहिती आहे. बदाम काप तोपर्यंत. ठीक आहे. माझा रिस्ट दुखायला लागला म्हणून यशला कापायला दिलंय. काय गुळ. परत मस्त पटकन वाटतं, बनवून गुळाचा घेऊया. वास पण भूक लागते. मला पण भूक लागली पण आजचा मुहूर्त काय आहे, 9:30. 9:30 ला जेवायचंय. आम्ही जेवण तर बाहेरूनच मागवू, पण आम्ही देवाला नैवेद्य मोदक दाखवणार. तर हे किसलेलं खोबरं जे पण आम्ही रेडीमेडच मागवलंय. आणि आम्ही एवढं बॅक टू बॅक ट्रिपला गेलो तर आम्ही काहीच काम केलं नाही. आता पटापट सगळी कामं उरकवावी लागणार. सो घी टाकलंय 1 चम्मच. एक ना जास्त लागेल. ओके 2 चम्मच घी. त्याच्यामध्ये खोबरं. अजून टाकतो. मला ना काय आवडतं माहितीये, चपाती त्याच्यावरती गुळ आणि त्याच्यावरती तूप. हे असं ना गरम करायचं, ते वितळलेलं गुळ आणि चपाती. जर कोणी खात असेल तर कॉमेंट करा, खूप टेस्टी लागतं आणि ते हेल्दी पण असतं आपल्या गटसाठी. बस. आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे वेलची पावडर आणि नटमेग पावडर. नटमेग म्हणजे जायफळची पावडर. जायफळ असतं नटमेग, मला सुपारी वाटली. सुपारी मोदकामध्ये. अरे हा नाही, पण त्याची पावडर तर काहीतरी चव देईल ना. वाव, थोडं गुळ पाहिजे अजून. हो टाक गुळ टाक. आणि हे बदाम आणि काजू. माझे बदाम काजू टाकतात की नाही टाकत, नाही टाकत. मोदकात थोडी असतात बदाम काजूची. आणि मग आता टाकले तर टाकले. आता काय, अरे रे गणपती बाप्पा खाऊन बोलतील ये वो वाला आइटम नहीं है जो मुझे पसंद है. हाँ. इलायची. इलायची कुठे? हे काय टाकलं? नटमेग. जायफळ नाही, इलायची. इलायची इलायची. वाव. जायफळ 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 अजून जायफळ जायफळ जायफळ. अरे उघडलंच नाहीये. लवकर लवकर. पण असं बोलतात की वास वगैरे असं घ्यायचा नसतो नैवेद्य बनवताना. तुझ्यामुळे माझं नेहमी असं तुटतं. तू पहिला वास घेतला. ए मी नाही घेतला पहिले. तू घेतला. खोटारडे. यस तू घेतला, ही तुझीच सवय आहे. जायफळ. हे जायफळ आहे का? अजून टाक अजून टाक. ह्याच्याने पोट चांगलं होतं. थोडस टाक, जास्त पडतंय. बस बस थोडस टाक केसर. त्याचा पण सुगंध येईल. 4-5 दाणे. हे नको टाकू. हे कधीच केसर एक्सपायर नाही होत. हे नको. मग हे टाक. टाकलं. मग टाक थोडं अजून टाक. 4-5 दाणे टाक.
बस बघू दे. वास घ्यायचा ना. मी थोडी मारलंय, मी तुला मारायला हातवर गेला ते लागलं. नाही मला वेलचीचा कमी म्हणजे ते कधी कधी वासाने कळतं मी ना पण गूळ तेच जास्त बघतोय. पडलंय. हा वेलची कमी आहे. चला हे पण झालं. आता बारी आहे आपल्या यश भाऊची पीठ मळण्याची. ये. भाकरी अशीच बनवतात. हा केनॉन बनवली ना भाकरी हा. की भाकरी सॉफ्ट होते. म्हणजे तुला काय पाणी करू? लागेल वाटतं मी पाणी नाही पाणी कशाला पाहिजे, जाम गरम आहे ब्रो, मजबूत लागतंय. चिकटच असलं पाहिजे ना. मला ना फक्त हात जेवताना पण मी गरम खाऊ शकतो, पण मी गरम गोष्टीला हात नाही लावू शकत. हा लफडा आहे माझ्यासोबत. आई ग आई 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 ग आई. पण हाल झालं ब्रो. त्याच्यासाठीच दिलेलं होतं मीच करते. नाही नाही मी करणार आता, चटके खाल्ले ना मी. बेकार हे चटके. यार एवढं मेहनत घेतोय, मोदक फाटले नाही पाहिजे. ते नाईटमेअर आहे माहितीये बायकांचं की मोदक उकडल्यानंतर फाटले नाही पाहिजे. त्याच्यावर काय थंड पाणी लावू का? खूप चटका. मग बेकार चटका असला भाई. जा बेसिन मध्ये जा. किमं सुंदरम. मजबूत चटका लागला भाई. मध्येच का लागतोय पण? ते मध्ये मध्ये ते गरम. थांब जरा, याला गार होऊ दे जरा. हा, जरा बरं वाटतंय. आता हे चिटकत हा, नाहीये. तेच. मग हे आधी केलं पाहिजे होतं ना, ते चिटकते म्हणून तर चटके बसतायत. मला आता सुचलं. इंजिनियर भाई, मोदक बनवणाऱ्यांना सॅल्यूट आहे बरोबर. अरे ते लोक थंड होईपर्यंत थांबत असतील. असती ना, थांबतात जर बोलली असती ना. तू हात धुतलेला आहेस ना? साबणाने. हा? साबणाने. नक्की. पिठाचा रंग बघ ना, अजून काळाच आहे, अजून पांढराच आहे. पोळा बनवायचा. असं आहे का ह्याच्याने म्हणायचं. मला मम्मी बोलते असं ह्याच्याने. ऑल गाईज, थोडासा एक्सपर्ट हात लागल्यानंतर आमचं पीठ केळवून झालेलं आहे. हे कशासाठी केलं? हे केलं मी. पीठ केळवून झालेलं हे बरोबर आहे पीठ आता. आय होप सो. नाही आता तुला माहिती असेल ना, तू हात लावून तुला कळत असेल ना. थोडंसं खूपच सॉफ्ट झालंय. फाटायला नको यार. नाही वाटणार रे. परत अजून थोडंसं आणि पीठ टाकते भरपूर का? झालंय. ठीक आहे उरलं तर ह्याच्या भाकऱ्या करू. याची काय काय माझं डोकं. याचीच भाकरी होते ना. हा? याचीच भाकरी होते हा. ना. कशी बनतायत? आता नाही चिटकत हे हाताला. हा. हे घेतलं सुकं हो. ओके. मला ना नेहमी काय होतं ना की मम्मी मला अशी काय बोलतात त्याला ते गोल करून देते. गोल मी करतो ना. तुम्हाला गोल कर आणि गोल करशील ना तेव्हा पण मळ जरा पीठ. ओके. ओके. आणि इथं मी नख लावलंय ना तर ते नाही होणार रे. मला टेन्शन येतं. कशाला एवढं कसलं टेन्शन घ्यायची गोष्ट आहे. मोदक मोदक आहे बाई. पहिल्यांदा बनवतोय, खुशी म्हणा, मजा कर ना. गणपतीला पण काय एवढं हे नाही होणार की अरे वाकडा बनला, अरे हे बनला नाही एवढं. करून देऊ मला. हा पण तू ह्याचं कर ना आता. तू गोळा करून अरे दे. हो पण ह्याचं कर ना मग तू आता. ते नाही परत- नाही एकानेच केलं पाहिजे. छान बनवलेस. हा आत्ताशी किती 4च झाले. 5 6 7 8 9 10 10. 11. पण अजून बनवूया. जेवढे मम्मीला- बनतायत हा. तेवढे बनवूया. मी फक्त म्हणजे नैवेद्याला तेवढं दाखवूया. नखांमुळे थोडं स्लो करावं लागतं, नाही तर कळ्या वगैरे एकदम आरामात काढावं लागतं. ते खूप तुटतं. नखं काढून टाकतेस का? हो काढते ना. मी आय होप चांगलं होऊ दे. आता बाकी किचन आवरतो आणि बघूया. आवडतो. चालू केलेलं आहे. इकडचं सगळं सामान इकडे टाकलेलं आहे. हा आपण इकडे ठेवून देऊया. उगाच कशाला ना घाण व्हायला नको. हो ठेव ना चल. तुला तशी पण किंमतच नाहीये. हा चल 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 हे घे घेऊन जा बाहेर. हे बघा तुला- पुढचे पण बनवणं चालू एक आहे. सेकंड, मी तुला व्हिडिओ का चालू करायला सांगितली माहितीये? नाही. आपण 11 वाफवले. हो. त्यानंतर आता मी विचार केला की जोपर्यंत सारण संपते तोपर्यंत बाकीचे बनवून घेऊ. बरोबर. हे मोज आता. 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि माझ्या हातातला तोच 20.
12 13 14 15 16 17 18 19 20 21 माय गॉड भाई दे ताली दे. ये बोली ना भगवान को 21 मोदक भगवान को मांगता है 21 भाई, भगवान को 21 मांगता है. शाबाश यार, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, परफेक्ट. आणि रॅन्डम मोजमापनी झालेलं आहे सगळं. मी आता मोजले, मी म्हणते बघू किती झाले, आता एकच बाकी आहे. बघते तर हे सगळं टाकून दे ना मग हे त्याच्यात. सगळंच टाकणार आहे, हे पुरणार नाही तर मग रिकामा लागतं. हो हो, शाबाश शाबाश शाबाश, परफेक्ट 21 मोदक झालेले आहेत गाईज. आणि ते कसे होणार आहेत तुम्हाला आम्ही 9:30 वाजता सांगू शकतो, आता नाही सांगू शकणार. आपण आधी दाखवूया, खाऊया 9:30 ला. हा, दाखवायच्या आधी रे. ते मला नाही माहिती, मम्मीला फोन कर काय की दाखवायचे पण 9:30 ला की कसं काय ते. हा, मम्मीला फोन करून विचारतो. चल. तारारंपम तारारंपम, हे तारारंपम तारारंपम, हे तारारंपम तारा. आपल्याला भरपूर काम आहे. भाई गेम का नको खेळू? थोडा वेळ गेम खेळल्याने काय फरक पडतो शिवानी? तुला मी काय सांगितलं? काय? आपण आजच रील टाकायची, आपलं हे कर. अरे पण थोडा वेळ खेळू दे ना, थोडा वेळ खेळतोय. तारारंपम तारारंपम. तारारंपम गाणं तरी गाऊ नको, माझा राग नको वाढवू. अरे पण तुला काय राग आहे? मी खेळतोय आणि तू काम करते म्हणून तुला मी काम करते आणि तू खेळतोय, ह्याच्याने मला जास्त राग येतोय. संताप येतोय का? आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून मी काय बोलत नाहीये. व्हिडिओ काढू का? सगळ्यांना दाखवू का कशी चिडते? हा बोल ना, ए शाणे. हा, तारारंपम तारारंपम. मला वाटलेलंच असं काहीतरी करणार तू, म्हणून मी माझा खरा रूप नाही दाखवला. तेच मला कळालं की तू एवढी शांत कशी काय. मी इकडे गेम खेळतोय, तू तिकडे भांडी घासते आणि तू शांत बसलीयस. इतक्यात एमानं तुझं भांड तिकडून इकडे आलं असतं ओलं ओलं. चला गाईज एडिट करतो जरा, नाही तर खरंच भांड येईल तिकडून इकडे. आज कुछ तूफानी करते हैं, काय नाही, आज कुछ आज तूफानी. मी थापून भाकऱ्या ट्राय केल्या आणि हे सॉफ्ट पीठ आहे म्हणून ते चिटकलं थोडंसं. वा, फर्स्ट टाइम बनवतेस ना भाकरी? येस. नाही नाही, भाकरी आधी बनवली आहे, थाप. तू भाकरी बनवलीस आधी? ऑफिसला मग तू बनवत का नाही? टाइम कंझ्युमिंग, माझ्या Okay. पटापट नाही होत. खूप यम्मी लागणार आहे. हे नंतर बनवायला पाहिजे होती कशी, आणि जेवताना बनव ना हे सगळं गरम गरम. आत्ताच का बनवते? बनवून ठेवला हे पाणी का टाकते? ते चिटकार नको असं मी बघितलं ते करते. ओके, रॅन्डम गोष्टी चालू आहेत. ओके ओके ओके. शिवानी खूप पाणी टाकते. फाटलं तर नाहीये. खूप पाणी टाकतेस. काय झालं? फाटलं नाहीये. मग त्याच्यासाठी एवढं होऊ काय? ते तर मला माहिती होतं फाटणार नाहीये. चांगल्या प्लेट मध्ये काढू. हा चला, काचेच्या प्लेट मध्ये गाईस, काचेच्या प्लेट मध्ये. घरी पाहुणे येतात त्यांच्यासाठी जी प्लेट काढतो ना त्या प्लेट मध्ये गणपती बाप्पासाठी. ए खाली घे 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 घे. तुटला नाहीये एक पण. अरे तू येडी झाली का? हु काय करते? मला वाटलं तुटला असं बोलणार आहेस यार. कशाला उगाच? हे बघ काय एक्साइटमेंट आहे. अरे ते फटाफट फटाफट करायचं मला. बघूया आता ह्याच्या पुढचे मोदक कसे, पुढचे पण चांगलेच होणार. हे खायला मिळतील ना तेव्हा ऍक्च्युली कळेल की कसे झालेत, गोड झालेत की नाही. हा. करेक्ट. यश आता घरी नाहीये बघायला, पण माझी भाकरी फुगलेली आहे. थोडीशी फुगली पण ऍटलीस्ट फुगली. माझा कांदा वापरलास ना शिवानी? मी काहीतरी ट्राय केलं, काय म्हणजे मला खूप आवडतं. काय? ओ घावणे, येस ना? मी असंच ट्राय केलं, पीठ उरलेलं धक 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 धक. ओ माय गॉड, जाळी नाही आली. जाळी आहे ना? कमी हे काय आली. आहे? आणि काय झालं माहितीये, मला पीठ थोडंसंच होतं ना, हा. असं पूर्ण कडेपासून टाकता नाही आलं. अरे पण झालंय शिवानी हे. भाकरी कुठे आहे मग आपली? हे बघ. ओ भाकरी पण केली. ओ नाईस ब्रो, दोन सगळं केलं यार शिवानी आज तू. मोदक, घावन, ए स्टील चायनी कर ना. माहिती अजून व्हायचंय थोडं. मग चटणी पण केलीस का? आता आवरूया हा, पटकन. आता हे आवर पटकन आणि मग बाकी एक सगळं. तुटला फक्त, तो उचलताना माझा नख लागला. ठीक आहे. 21 मोदक आहे तिकडे. भारी काम केलंस ग आज शिवानी, खूपच छान काम केलंस. तुझ्या हेल्प म्हणून. ते तर आहे, त्याच्याशिवाय तर काय. चला बाय. बघूया आता. मेन आहे गोष्ट की खाऊन बघायचं की कसं लागतंय. ओके,
आता ते खाऊन बघितल्यानंतर पण मला माहिती आहे शिवानी बनवणार तर मग चांगलंच बनवणार. का असतं माहितीये का, आम्ही इकडे सगळी जेवणाची तयारी केली. आमचं नैवेद्य दाखवून झालेलं, म्हणजे माझं झालं, ह्याचं बाकी आहे. हे, मी पापड दाखवलं. थोडंसं खाली पडला आणि direct तोंडात टाकला. पण मी लगेच काढला, मी घशाच्या खाली उतरूच दिलं नाही ते. मला चवच असंच नाही. होतं जेव्हा लोक, जेव्हा तू असंच होतं जेव्हा आजू तिसऱ्यांदा बोलते. उपवास संपायची जास्त वाट बघतोस. नाही रे बाबा, देवा तुला माहिती सांग ना हिला. हा, चला हे काय करायचंय? नैवेद्य हळद कुंकू हळद कुंकू वाहून नाही नैवेद्य दाखवत आम्ही असं असं करून आम्ही म्हणजे मी कोण आहे? आपण मी कोण आहे? आपण आम्ही म्हणजे आपण आपण ग आपण वाय आय एम नॉट मठाधिकारी. आपण रे. हळद कुंकू कोणाला? मोदकाला. गाईज नैवेद्य दाखवलेला आहे सक्सेसफुली आणि आता चिअर्स करून खातोय आम्ही. Cheers. मग काय ब्रो फर्स्ट टाइम थोडस ना हे जाड झालंय आवडलं. पण तूप टाकून खाया. तूप संपलं तूप संपलं यार. पण खूप अमेझिंग लागतं यार. ड्रायफ्रुट्स नेहमी टाकले पाहिजे. परफेक्ट बनवलंय. शाबाश यार. ड्रायफ्रूट. शाबाश. गाईज दॅट्स ऑल फॉर टुडे. आता मी जेवून घेतो आणि खूप सारे मोदक खातो. जर आम्ही घरी घेऊन गेलो म्हणजे माझ्या मम्मी पप्पांकडे तर आम्ही माझ्या मम्मी पप्पांकडे. हो, कारण की का माझे नाही येत ते? कारण की तुमच्या का माझे नाही येत का मम्मी पप्पा? तुमचे रीतिरिवाज मग तसे माझे मम्मी ग पप्पा. बस. जर आम्ही तिथे घेऊन गेलो तर त्यांना पण खायला ब्लॉग देऊ. कंटिन्यू करू. आणि आम्ही ना हैदराबादचा लास्ट ब्लॉग टाकला आणि आम्ही विचार केला चतुर्थी आहे तर तो सेम ब्लॉग टाकूया. तर ह्याच्यानंतर येईल हैदराबादचा ब्लॉग, तो बघायला विसरू नका. आणि खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला. आवडला असेल तर लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा आणि मित्रांना पण पाठवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.